छत्रपती संभाजीनगरामध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार पडलेला आहे। भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी आपल्यासोबत 3 नगरसेवक घेऊन गेलेले आहेत आणि अनेक पदाधिकारी सुद्धा गेलेले आहेत। पश्चिम मतदारसंघ असेल, पूर्व मतदारसंघ असेल किंवा फुलंब्री मतदारसंघावरती याचा मोठा परिणाम होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते भागवत कराड आहेत। कराड साहेब, राजू शिंदे यांच्यामुळे फटका बसलाय भाजपला। राजू शिंदे जे भारतीय जनता पार्टीचे शहरातले नेते होते, त्यांनी काल उबाटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर जर खरं पाहिलं तर ते स्वतः गोकुळ मलके ते अपक्ष निवडून आले होते, पण भाजपचे होते। हे 2 आणि काही पदाधिकारी गेले तर काही जास्त 6-7 नगरसेवक गेले अशी परिस्थिती नाही आहे। बाकी जे कुठले नगरसेवक गेले ते अपक्ष होते, राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते, म्हणून फार मोठा काही त्याच्यानं फरक पडणार नाही आहे। आणि ही सातत्यानं पक्ष वाढवणं हे आमचं काम असतं। आम्ही त्या भागामध्ये परत कार्यकर्ते आहेत, त्यांना पोच देऊन त्यांना वाढवता येईल पक्ष। पण मुद्दा असा आहे की त्यांचा दावा आहे की येणाऱ्या काळामध्ये किमान 10 ते 12 नगरसेवक भाजपचे आमच्यासोबत येतील। त्यांच्यापेक्षा त्यांच्याकडे 10 ते 12 आहेत। आमचा दावा आहे 15 ते 20 नगरसेवक ओबाटामधले असतील, काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादी ते पण आमच्याकडे येण्यासाठी लाईनवर आहेत। म्हणजे पक्षांतर हे नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील करतच असतात। ज्यांना जिकडं सोयीनं वाटेल तिकडं ते जात असतात, तसं ते काम करत असतात। म्हणून आमच्याकडे येणाऱ्याची लाईन लागलेली आहे। किती जण आहेत आणि कधी घेणार आहात तुम्ही? लवकरच आम्ही घेऊ ना, लवकरच आम्ही कार्यक्रम घेऊ। एखाद 2 नावं त्यातले नाव सांगता येत नाहीत मला, म्हणजे पंक्चर नाही करू शकत। दुसरा मुद्दा असा आहे की हे सगळं चालू असताना राजू शिंदेनी काही तुमच्याकडे भूमिका मांडली होती। त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती, त्यांना तुम्ही न्याय मिळवून देऊ शकत नव्हता, त्यांना महापौर व्हायचं होतं, त्यांना शहराध्यक्ष व्हायचं होतं, या संदर्भात त्यांना न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका होती। राजू शिंदे यांना विधानसभा लढवायची होती का होती। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना विधानसभेचं पश्चिमचं प्रमुखही केलं होतं, पण कुठली विधानसभा कोण लढवेल हे लोकल लेवलला ठरत नाही। ते महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार, हे 3 नेते ठरवतील की कुठली विधानसभा कोणाला सुटणार आहे। मग त्याच्यावर आम्ही काही भाष्य करत नव्हतो। पण 288 विधानसभामध्ये महायुती कसं निवडून येईल त्यासाठी आमचं काम चालू आहे। आणि राजू शिंदेंना अपेक्षा होती की त्यांना आता पश्चिममध्ये संजय शिरसाट आमदार आहेत आणि ती जागा नक्कीच जसं ज्यांना सुटेल असं त्यांना वाटत होतं, म्हणून ते गेले असतील आणि त्यांना तिकडून प्रॉमिस मिळायला शक्यता आहे, म्हणून ते गेले असतील। पण मग या सगळ्या प्रकरणाचा भाजपला किती फटका बसला असं वाटतं तुम्हाला? भाजपला फटका बसू नये म्हणून आम्ही सातत्यानं, मी असेल, अतुल सावे असतील, जिल्हाध्यक्ष असतील आणि सर्व पदाधिकारी म्हणून काम करतो आहे। त्या भागामध्ये जिथं जिथं आमची काही पदाधिकारी गेले तर त्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्या भागातल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या बैठका झाल्यात, आजपासून बैठका लागलेल्या आहेत आणि तिथं भाजप सदस्यत्व असतील, बूथ रचना असतील आम्ही करून त्यातला आम्ही काही फटका बसू देणार नाही आहेत। त्यासाठी तुम्ही म्हणता ठाकरे गटातले 10 ते 12 लोक तुमच्याकडे येणार आहेत, लवकरच पक्षप्रवेश करू। गटातले सर्व 115 नगरसेवकातले 10 ते 12 नगरसेवक आमच्याशी येणार आहेत। त्यातले काही उबाटामधले असतील, काही राष्ट्रवादीचे असतील, काही काँग्रेसचे असतील, काही अपक्ष असतील। काही शिंदे गटातले आहेत का? त्याच्यातलं आम्ही काय करणार नाही। तर हे होते भागवत कराड यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।